नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत तुमच्या घरामधून कोणी लाभार्थी असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना ही जारी करण्यात आलेली आहे। ही सूचना मित्रांनो पेमेंट रिलेटेड आहे। मित्रांनो, ज्यांना पेमेंट जमा होत नाही आहे त्याच्या रिलेटेड ही महत्त्वाची सूचना आहे। मित्रांनो, ही सूचना पाहण्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण ती डायरेक्टली सूचना स्क्रीनवरती पाहूयात। तर मित्रांनो, ती सूचना पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकताय सूचना इथे मित्रांनो तुम्ही पाहून घ्या। ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी व श्रावणबाळ योजनासाठीचे अनुदान प्राप्त झाले नाही त्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करावे, त्याशिवाय पैसे खात्यावर जमा होणार नाहीत। कारण आता अनुदान डीबीटीद्वारे वितरित होत आहे। म्हणजेच मित्रांनो अनुदान हे डीबीटीद्वारे लिंक होत आहे। आपण गेल्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो याच्यावरती डीपमध्ये माहिती पाहिली होती आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर डीबीटी लिंक करता येत नसेल तर तो कसा करायचा त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे। त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुम्ही घरबसल्या तुमचं डीबीटी लिंक करू शकता। तर अजून पाहू शकता मित्रांनो, एकापेक्षा जर जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकतं। म्हणजेच काय तर मित्रांनो, तुमच्या लाभार्थ्यांचे जर एकापेक्षा जास्त खाते असतील म्हणजे 2-3 खाते असतील तर त्यापैकी जे खाते लिंक आहे त्या खात्यावरती सुद्धा पैसे जाऊ शकतात असं सांगण्यात आलेलं आहे। वरील सर्व कार्यवाही केल्यानंतरही अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड, पासबुक, आधारला लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा। म्हणजेच एवढं 3 बँक खाते असतील, आधार लिंक असेल तरीसुद्धा जर तुमच्या कुठल्याच बँक खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड, बँक पासबुक आणि तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर घेऊन मित्रांनो संजय गांधी विभाग तहसील कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे। तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।